झालं? काय नाही लईच टेन्शन मध्ये बसल्यात. काय आता तुला तर माहिती काय तर मला काय माहितीये तुमचं टेन्शन मला माहिती असते का? बहीण पडली घरात तिचा आत्ताच घटस्फोट झालाय मुलगी आली लागणाला तिला पाहुणे 4 दिवस झाले फोन येतोय सारखा मीच थांबून ठेवलंय. तू का म्हणून थांबून ठेवलं? कसं काय मलाच ती योग्य वाटाना कसं काय हा करावं बरोबर आहे त्याचं. तुमचं पण का ते म्हणते तुमची बहीणच घरी मानल्यावर लेक काय नांदन. हा ना तीच हे होते खरं आहे बर का. मग आता काय ठरवलं तुम्ही? तिलाच विचारावं लागेल नेमकं तिचं म्हणलं एखादं स्थळ बघून हा एखादं स्थळ बघा म्हणजे पण ती किती दिवस राहणार आपले नाही ना इथं राहून काय उपयोग बी नाही आज ना. ठीक आहे जमते उद्या तुमचं दोघींचं होणारच काय शाब्दिक होतच काही ना काही बाहेर चालूच राहते. ते तर आहेच म्हणायला पण मग तुमच्या लोक मनात नाव ठेवतील तरुणीसाठी बहीण घरात ये आणि याला स्वतःची पुरी तर पडली. बरोबर आहे. हा मग म्हणणारच ना लोक. असं होतं ना आणि लोकांच्या तोंडाला हात नाही लावू शकत ना नाही आपण. लावता येत ना. मग आता काय करायचं ठरवलंय? पाहून ना तुम्ही 2-4 दिवस आली पाहिजे काय कुठं चालली होती? कुठंच नाही, मैत्रिणीकडे जावं म्हटलं. आता मैत्रिणीकडे काय काढलंय? असंच जाऊन येते जरा, आता काहीच काम नाही घरात त्याच्यामुळे जाते ना थोडा वेळ मम्मी. आत्या काय करत होती? आत्या आहे बसली. अरे ती गोट लावलेली ती खुरपायची आहे तिला म्हणते हा. जाय तुम्ही जाय दोघी खुरपायची. तुमच्या बहिणीला काय करायचं? काय हो, मला तुम्हाला माहिती ना मला काही जमत नाही शेतातलं. मम्मी सांग ना ग. अरे ते आता डिप्रेशन मधून निघाली खाली तिला बसायचं. तू लगेच बहीण तिला लगेच राहणार न्यायची का? अहो मग गेलोच तिघी जणी आणि मग घरात बसून टेन्शन घेण्यापेक्षा रानात गेलं टेन्शन कमी होईल का जास्त वाढन? ती आत्ताच उलट गप्पा कोणतरी चप्पा मारत्या, किती 4 बाया राहत्या तिथं गप्पा मारत्या, 2 घास खात्या. रानात चांगलं का घरात बसून अजून टेन्शन वाढन, अजून ते डोक्यात घेते. तसं म्हणा मी बोलू तिला का तू बोलती? नाही तुम्हीच बोलावं. कसं असतं माहिती का, भाऊजाया बोलल्या ना तर वाईट वाटत, भाऊ बोलला का साहजिक असतं. तिला वाटून परत हा बोलू मग तिला ते- बिजड झाली. हा त्यांना असं वाटन की नाही का की मी आले मग लगेच भाऊजाई मला खंतुशवानी करायला लागली, हा. 4 माणसात परत माझं नाव लगेच बदनाम होईल. तसं त्यापेक्षा तुम्ही तुमचंच बोला तुमच्या बहिणीला. मी सांगितलं फक्त न्यायथे म्हणून राहणार. तुम्ही आता लग्नाच्या कोणाचं म्हणत होते? तुझ्याच लागणार कोणाच्या माझ्या? मग अहो पहिलं आता आत्याचं हे बघा डिवोर्स झालेला आहे, मग पहिलं आता तिचं लग्न करायचं का माझं लग्न करायचं? अगं तेच चाललंय मग तेच चाललंय बाई तुझ्यासाठी 4 दिवस बाई झाले तेच पाहुणे गणगण फोन चाललंय. ती 4 दिवस झाले म्हणतात पाहुण्यांचा फोन येतोय. तुझ्यासाठी. पण हे त्यांनी थांबून ठेवलंय का आता त्यांना असं वाटतंय बहिणीचं बघावं का लेकीचं बघावं तेच कळायला गेलं त्यांना. मम्मी तू माझं नको टेन्शन घेऊ. अगं तुझं तर टेन्शन नाहीच आहे आम्हाला, हा, पण ते पहिलं तुझ्या तिचं होते. आत्याचं बघावं लागेल ना. बरं तुला तरी कवर घरात बसून ठेव तुझं शिक्षण झालंय पूर्ण आता तुझ्या लग्नाचं पाहावं लागलच ना. अहो पण बरोबर आहे मम्मीचं, पण पहिलं आत्याच केलं पाहिजे. तुम्ही सांगा, समजा मला बघायला आले आणि त्यांनी विचारलं ही इथं कशी हा, काय? मग आत्या तेच- इथं- मग तेच- तेच सांगत होते ना मी विचार यांना. चालला होता मी त्यांना काय माझा. म्हणतील की नाही का आत्याच ना मावळणच नांदत नाही तर भाजी काय ना आणणार आहे? मग असं होईल ना त्याच्यामुळे तेच मला असं टेन्शन आल्यासारखं झाले. मी एकदा तिला त्यांचं म्हणावं करून तरी दिलं, कसं मग एक तर तुझं आत्ताच tension 8 दिवस झाले डिवोर्स झाला तिचा आणि लगेच म्हणत एक अहो, डिप्रेशन हा. निघत नाही. डिप्रेशन हे बघा आयुष्यभर डिप्रेशन राहील. डिप्रेशन मधून कोणताच माणूस निघत नसतो. ते फक्त घरच्यांचं काम असतं की त्याला डिप्रेशन मधून काढायचं. आणि जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत ती डिप्रेशन मधून बाहेर निघणारच नाही ना. हा ठीक आहे तुम्ही बघू एखादा आपण तुला कोणता म्हणतो. तरी एखादा माणूस बघा चांगला. माणूस काय म्हणते सोयरी म्हण ना का अशी करती तू? आता अजून मग- ते- आता मग तिला काही मुलगा बघायचा का आता एखादा कॉलेजचा माणूसच म्हणावा लागणार ना. अगं हा पण सोयरी म्हण ना. बरं बाई सोयरीक झालं तुझ्या मनासारखं. सोयरीक बरं. पप्पा बघा तिला सोयरीक. बघतो तिथं पण तिला विचारावं लागेल आधी तिला विचारात घ्यावं लागेल ना. तुम्ही आपण तुमचं काम आहे ते विचारात घ्यायचं, आमचं काम नाही. आम्ही जर काही बोलायला गेलो ना तर मग लगेच ते काय होतं चला माहिती ते ना? गोट बीट खोरपायचं बघा तुम्ही मी फक्त तिला ती विचारतो. त्यांना द्या लावून मग आम्ही थांबतो बाहेर वाटावरती. मी त्यांना- जाऊन येते ना मैत्रिणीकडे. ए मैत्रिणीकडे नाही, नंतर मला जाय पहिले मुलं रानात गावात थांब. जाऊ. एखादा शेतकरी नवरा करून दिल्या होती आमच्या हा? भात्यांना केसाला कांदे. जरी नोकरीला नवरा केला ना तुला तरी शेती करावंच लागते हे ध्यानात ठेव. त्यामुळे आणि शेतीतलं बघल बी मी तुला नंतर. काम आलं पाहिजे. माझं नका सांगू पहिलं आत्याचं बघा. चला मम्मी चला. आपण एक काम करू ना दोघीच एका मंडपातच लावून देऊ. बरं तुमचं तुम्ही काही करा, मी थोड्या वेळात आले मैत्रिणीकडे जाऊन. लवकर ये. नको मी झाले. बरं एक काम गेली कर. आत्ती. ऐका तिला जाऊ द्या. ती काय आता हुल्लडच आहे किती केलं तरी. तुमच्या बहिणीकडे आपण दोघं जाऊ. चला आपण तू थोडीशी बोलली मी नाही बोलणार आणि लय तुम्हाला. रागात नको बोलू असं जरा मी तेच म्हणलं मी बोलत नाही तुम्ही बोला मी ऐकते. जर काही समजून वाटलं घे तर तिला. 2 शब्द हा सांगा. समजून घे. मी विषय काढतो तिच्यापाशी बरं चल. हा तोपर्यंत तू काय बोललो नाही मी कशाला काय बोलू. ठीक आहे. इथं बसलेले आहेत. दादा काय करते लय म्हणून बसली ती काय नाही काम आवडली बसली होती इथं. कुठे
कुठे गेलते तुम्ही दोघं? हा मी घरातच होतो. मला कुठं गेली हा, ड्युटी मला बाहेर वाटलं बसली. बघ. नाही नाही बसले होते, काम आवरले म्हणून बसले. एकटी म्हणून बसतो जरा भाऊ गप्पा मारायचा. गप्पा मारते ना आता, मारल्या होत्या. एकटं बसले ना काय होतं तू आणखी जास्त टेन्शन मध्ये राहत. हा. नाही टेन्शन कशाचं. जाऊ दे, झालं गेलं ती मागलं ती विसरून जायचं. पुढं काय करायचं ठरवलंय तू? काय नाही अशी कवर राहणार रे अशी. म्हणजे म्हणजे माझं म्हणणं काय होतं की एखादं स्थळ बघून केलं असतं तुझं लग्न परत. नको मला, का रे? माझी इच्छाच नाही. नको. अरे नको तसं नको करू. दादा, तू लय आयुष्य लय पुढे जायचंय अजून. हा, किती दिवस दादा. राहणार अशी तू? दादा हा, पण मला नको, मला नाही लग्न करायचं. नाही रे तसं म्हणून कसं म्हणताय रे? नाही, मला नाही करायचं लग्न. एक तर असं झालंय आणि दुसरा उद्या तसंच निघाला तर मग काय अरे ते करायचं? जाऊ दे, झाली चुकी त्यावेळेस. ते माणूस आपल्याला माहित मग नव्हता पहिलं असं त्यातूनच तसं. नीट बघून द्यायचं ना मग. फसतं माणूस एखाद्या वेळेस होती चुकी. बरं तुझ्यामुळं काय होती बाशी ती पोरगी लागणार आली. मग तिचं बी करू लग्न तिचं करायचं. तिचं लग्न करायचं म्हणल्यावर लोक नावं ठेवतील ना आम्हाला, म्हणतील बहीणच घरात बहीण पडली घरात तर पडली, लेकीचं लग्न करायला लेकीचं चाललाय. करायला. आणि तीच नाही नांदत म्हणलं, ती लेक काय नांदणार आहे असं लोक आम्हाला बोलतील ना. असं होईल ना का नाही म्हणायचं लोक? तूच सांग बरं. म्हणते पण मला इच्छाच नाही लग्नाची. नको मला. तसं नको. चांगलं स्थळ पाहू. मी पाहतो आता चांगलं आहे ना असं. चांगली चौकशी करून पाहतो. मस्त पाहता ना तुम्ही, पण परत त्याने पण तसंच केल्यावर हानमार केल्यावर मग कुठे राहायची मी? नाही करणार माझी तसं नाही इच्छाच करणार. नाही, नको मला. अरे त्यासाठी तसं आले होते माझ्यापाशी, बसले होते ना माझी मी एकटी. त्याच्यामुळे तुला ते विचारायला आलोय की तू अशी एकटी बसती, जास्त टेन्शन घेती करती, परत पडची ना आजारी वगैरे. नाही पडत नाही असं. मी सांगतो तूच सांगतोय भाषा. आता मी तरी तुमचं नाही ऐकत म्हणलं, माझं काय ऐकणार आहे? मी काय तसं नको करणार? करू. तू लग्नाला तयार हो. नुसतं पाहतोय तुला. चांगलं असलं तर हो म्हणा, नसल नाही हा. आवडलं तर नाही तू म्हणायचं. हा एवढं तू काय डायरेक्ट आहे? स्पष्ट झालं नाही मला नाही आवडत हा मुलगा. मी सगळी चौकशी करतो. चालतंय. तुम्ही म्हणता तसं. माणसाकडून एकदाच चुकी होती, प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस नाही ना. तुम्ही म्हणता तसं. यामध्ये दुधानं तोंड पळवलं ताक फुकूनच पितो माणूस. हा तेच ना, मग परत नको तेच माझ्या माग. नाही नाही नाही. तुला मला वाटतं की तू असं दुःखात राहावं पुढं किंवा काय व्हावं. तुझा मग जीव आहे माझा. बरं तू मस्त इथं राहशील सगळं ठीक होईल, पण चार लोक म्हणणार काय होतं. बरं तुझं आयुष्य लय लांब जायचं रे अजून. बरोबर आहे, मस्त जीव लावतात तुम्ही मला. काय असतं, काही गोष्टी नको पण वाटतात. दादा माझी खरीच इच्छा नाही लग्न करायची, माहितीये का. माझा नवरा आहे ना, लय जीव लावत पण होता माझं, पण काही गोष्टी होत्या अशा नाही का, माझा पण लय जीव आहे त्याच्यात. हा? जरी त्यांनी मला मारहाण केली तरी ना, पण माझा लय जीव आहे रे. अरे पण आता एवढं झालं सगळं. आपण घटस्फोट वगैरे सगळं घेतलंय. तुम्हाला जर लय जड होत असेल तर मी निघून जाते बाबा. हे कुठं बघ, पण मी तसं माझं नको. काही करीन. तसं नको करू बाई. तुझ्या इच्छेने तू म्हणशील तसं करू. फक्त अशी ना लय टेन्शन काही घेऊ नको. नाही टेन्शन नाही घेत. होत्या त्या घडून गेल्या गोष्टी, पण आता काय करतो, मला लय पस्तावा आलाय. नसता त्याला डिवोर्स दिला तर बरं झालं असतं. मग अजून तू जीव त्याच्यात गुंतलेला आहे म्हणा. हा पण ते सुधारायला तयार नाही ते माणूस. जाऊ दे बाबा, काय करतो आता. मग आयुष्यभर असं मार खाऊन घ्यायचं का? अरे त्याला मी एका मिनिटात सरळ केला असता. ही आडवी यायची नको. माझ्या नावाला काय म्हण नको. नाही, त्याला आहे ना स्वतःवर सरळ केला असता. मग माझी चूक आहे, पण काय ते जीव असतो ना कुठंतरी हे झालेला. ते तर आहेच रे. पण एक काम कर, तू अशी एकटी बसू नको बरं का. जर ती त्यांच्याबरोबर आहे ना ती गोट खुरपाची खुरपू नको बाई, पण त्यांच्यापाशी गप्पा मारीत बस. नाही तर म्हणजे मला लावलं का आम्हाला परत मी खुरपीचं तसं काय. काय नाही. आणि ती पोरगी बी येते कुठे मैत्रिणीकडे गेली, येते म्हणली काय होतं एकटी बसली ना, आणखीन जास्त विचारायचं तरी डोक्यात असे मुखार. मग काही नाही वेगवेगळं विचारायचं काही बी. त्याच्यामुळे मग गप्पा आणि थोडंसं माणसात असलं थोडंसं वेगळं विरंगुळा होतो. चालते, जर चला मी तिला राहणार. हा तू खुरपू नको काही करू, पण बस तिथं त्यांच्यापाशी गप्पा मारी. बाबाचं उरकलं की नाही काय? बाबा काय करतो? चाललो रानाकडे. स्वयंपाक झाला काय? हा झाला ना, तेच काम आहेत मला. स्वयंपाक करल सगळं मीच करल, आहे का नाही? मग आता काय करता आता? मग आता येलच नाही आपल्याला ना. काय इलाज नाही. भाकरी मॅच छापायचं आहे तर खायला यायचं तू. येतं बाबा तुम्हाला म्हणून आता करता तुम्ही. मग आता अरे काय मला करू? येतं. आता मला- माझी मला बायको का मेली येत म्हणून नाही? मला करणं भागाचे. तुला दिली करून तर तू असा शहाणपणा केला. काय गरज होती त्या पोरीला घटस्फट द्यायची? हा मग आता काय करणार आहे? मग अरे मग जाऊ तुला दे कळायला मग. पाहिजे, आपल्या बापाला बी आपल्याला आई नाहीये. हा बाप एकटाच करून खातोय, हाताने करून खातोय. हा आपल्याला आता आपण कसं करायचं? तुला म्हणलं दुसरी पोरगी आण, दुसरं लग्न कर, त्याला बी तू का राजीव आहे ना? आता ह्या वयात बाबा मला कोण देईन आता दुसरी?
अरे वय काय तुझा का डांगर झाला काय तू नाही पण आता काय उग कुठं कोटाना दुसऱ्यांनी असंच केलं म्हणजे पहिले बसा झक बरं. मारले असते नीट तर तुला जमलं नसतं का हाय पण आता काय ते लय जरा नादी बाबाचा बी लागण्यापेक्षा विचार मोकार. करावा हा अहो, हाय आता काय मग करता मला सांग मी कवर का मला हाय येतं तवर तुम्ही आहे तवर हायच ना मला तरी काय कमी तवर मीच करून घालायचं तुम्हाला बघू पुढं काय होईल ते होईल मग आता तुमच्या मागे काय कस तरी आपलं अरे तुला दाखवायचं. काही आता काय जनाची नाही तर करणार मनाची लाज बाळग जरा आपला बाप हाताने करून खातोय कमी कमी दुसरं लग्न कर आण पोरगी घरात हा बापाला तरी म्हातारपणी सांभाळला जर शिक नाही नाही, सांभाळा आता मी काय तुम्हाला कुठं कधी काय शब्द वाकडा तिकडे बोलतो तुमच्या पुढे नाही नाही तू काहीच नाही बोलत आम्ही जी येडे तुला बोलत होतो आम्हाला येड आता काय करू आता लागलं ती जर नाही थांबली म्हणले आता ती हीच लागत होतं तर मग काय तिला मकर बसायचं काय लागत होत तिला मला सांग घटस्फोटच लागत होता ना घटस्फोट लागत होता तू काय गरज होती द्यायची घेऊन टाकला मग त्याला काय राम राम काय नाही रानात का निघालो झाली? होतं हे भेटलंय भेटायला जायचं म्हणलं मग चल. आणि तुमची तब्येत बरी नव्हती ना आम्ही आज बरं नाही वाटत नुसतं घरात बसून काय करू म्हणलं चला रानात थोडं विरंगुळा वाटतो म्हणून चाललो रानात आणि हे काय करते इथे? ह्यो खेळत आहे गोट्या इकडून तिकडं अरे भाऊ तुला काही लाज वाटू दे ना अरे चांगली पण आता दुसरी कर ना म्हण दुसरीवरच जीव नाही म्हणतो मला पहिलेच बा मला काल विचारलं मला काय म्हणतो माहिती का मला तिची इतकं जीव कोणावच नाही मग तिची इतका जीव नाही तर मग तिला काय घटस्फोट दिला अरे झक मग मारायला. तेव्हाच तुला सांगितलं होतं ना आता तुमचं जमत काय असलं होतं तर दाजी? कशाला करताय कुठाने आता जीव मसलय होता पण आता ते झालं काय झालं आशेने पुढे होईन कारण म्हातार भाकरी घालून करतोय तू खातोय तुमच्या घराला वज राहिली की एवढी मोठी प्रॉपर्टी नाना वर्ष झालंय काय सांगाव मला हाताने करून खावं लागत हो सगळं या घोडम्याला अजून अक्कल आहे ना तुम्ही नका रडू याला कळायला पाहिजे ना आपला बाप पायदा काय मला काय गरज थोडं होती काय घटस्फोट रोज द्यायची येऊन तिला? राहणार. लय जीव म्हणलं होता. सुनबाईच्या हातची 2 घास खायला मिळतील त्या घोडम्याला तुम्हाला अक्कल माहिती नाही. आहे, माझ्या सभा पहिले पण टरकोरे हा. आपल्याला आडवं जमत नाही. बसायची आणि तिला मारहाण करायचं तिला तळतळायला लावायचं तिची संग दररोज भांडणं करायची ती पोरगी म्हणून निघून गेली नाही ती पोरगी निघून जाती होय. अहो, पण बायकोनी बी दुसऱ्याचं किती ऐकलं पाहिजे अरे किती पण काय नाही ऐकलं काय पाहिजे? पिणाऱ्याचा माणूस संसार करून करून कवर सहन करणारे आणि काहीतरी कोणी limit कोणाचं असतं ना. नसतं हे तुम्ही आता तुमच्या घरात झालाय रांडका संसार तुम्हाला सांगतो ज्याच्या घरात बाई नाही ना आणि ज्याच्या दावणीला बैल नाही ना त्याचा संसार रांडका असतो आणि ज्याच्या दावणीला बैल नाही ना त्याची शेती रंडकी असते एवढं ध्यानात ठेवा ते बाप आपला तीळ तीळ तुटतोय तू चाललंय असं तू आपला जातो सकाळची पारी येतो संध्याकाळी त्याने कोणाच दिवाकडे बघायचं त्याला घरी नाही दारी नाही कोणी नाना बायको होती त्यावेळेस खरंच लय सुखी होतो बायको गेल्यापासून आहे ना जीव लागत नाही बाबा पोरावर जीव लावत पोराने आज मूर्खपणा केला तरी काय मग काय सांगायचं काय करायचं आता सांग दुसरं काय लग्न कर करायचं? तू दुसरं लग्न तुला करत दुसरं नसेल करायची का? करत तर तू तिला आणायला जाय तुला दुसरं नसेल करायची तर तिला घेऊ नको दुसरं काय आता मग उग काय होईल दुसरं करून बी हीच जर माया पण मग याच्यात आता आलं असं तर काय कानावर करते आलंय का तिचं बी आता चाललंय त्याच्या घरचे लग्न पण हे म्हणत- करायचं. हा हे म्हणत होते तिच्या घरचे नाना लग्न लय करतात. पोरगी चांगली हो येऊन नालाय की ना काय यानेच केलंय दारू पिऊन येणे तिला धाडधुड करणे मारणे रोज ती पोरगी वैतागून गेली आहे. अहो, अरे पण मग माझ्यापेक्षा तवर बी माणूस पेताडे राव त्यांची तुझ्या परपंच पेक्षा पेटायला चाललं. मग झालं ना वाटोळं बस आता हरिटल करीन धड तुला दुसरी नाही करायची आणि दुसरी गाशी जर एखादी भिंगुरी भेटली तर ती वाटोळं नाही, करून सारं निघून जाईल वाहूती, सगळं वाहूती. जाईन घेऊन नको बाबांनी येणे माझ्यासाठी लय तरी दिवस दिवस काढले घेतला तर रुपया मागितला आता नाही. जर दुसरी जर केली ना मला तर एक बाबाची साथ वनवास खानदानी होते हा. दिवस घेतला तर 1 रुपया मागितलं का तुला? मग का हो म्हणले नाही, नाही मागितलं. द्या. मागितला का रुपया असं नाही, बोलता बोलता रडत रडत सही केली बिचारी निघून गेली अहो, आणि मला भेटली तिच्या त्या बी दिवशी डोक्यात तर नव्हतं कचक्या पण पायाला त्याच्या वाकली. भावाने यांनी लय उचल खाल्ली ना तिच्या त्याच्यामुळे काय तीच वाईट लागली ती तुला. जात नव्हती लई अरे त्या दिवशी भेटली मला गावात तर पाया पडली माझ्या कोणती तिथं म्हणशील ना आता बिथं संपलं ही काय नंदन फिनन पण ती चांगली मानावा ती सहन केलं तो आम्हाला पण कवर सहन करीन ती बी दारून मारण हाणन बरं कवर आम्ही तर नाही तर मग एक काम करा तुम्ही चला आमच्याकडे आणि तू तुपला भाऊ काही कर तिकडे दारू नाही पी. ना त्यांच्या घर सांभाळ. आम्ही तुमच्याकडे सांभाळू माई खायची पंचायत चालली बाबाला तरी म्हणजे येतोय त्यांच्या स्वयंपाक. जीवावर तू खाल तिकडे जळ ना तू उपाशी काही लाज वाटत नाही का बाबा बाबा तेच म्हणतो, करते बाई खायची पंचायत तिकडे घाटेवर हिंड ना पहिले जसं मिळत होतं ना दारू कोंबड्या बिबड्या तिकडेच हिंड चल घे चल आपलं. नाना ती पोरगी मला राहण्यात सुद्धा मदत करायची पण आता आपण काय करू तू नाही ना करीत दुसरं लग्न मग आपण तिच्याकडे जाऊ एकदा सगळे मिळून आणि तिच्याकडे कोणत्या तोंडाने जायचं तुला आपण आता सांगायला? आता ताडी अरे ते घटस्फोट झालेला आहे तिच्याकडे अरे कसं वा, काय तू जायचं त्याचं आपण तुला काय घटस्फोट झाले परत एकत्र येत नाहीत का? तसं नाही आपण येत तिच्या किती पाया तरी. पडू याच्या करता हा पण याने जर परत झकमारी तू केली तर फक्त याचं असं काय परत करायचं? करू नको आपण नाही. जाऊ तिला आणायला जाय जरा अक्कल घाण नाही नको बा- ठेवू. बाबा आहे ना तुमचं या म्हणणं. पोरी चांगली पोरगी आहे राव ती जाऊ आपण जाऊ दे काय हाय तुम्ही तुम्ही बी चला आमच्या मी सोबत. म्हणतो बा, परत असं नाही करायचो मग हा. आता जमत तुमच्या हिशोबाने बघा जमत आता असलं तर पाया पाया द्या, प्रपंच आहे तुमचा अरे मध्ये गेले दिवस निघून भांडणात तांडणात आज मूलबाळ नाही एका लेकरू बाळ झालं तर कमीत कमी प्रॉपर्टीचा वार 5-25 एकर जमीन दुन्या भानगडी कोणा जाळाची वा आमची
आमची धन होईन. रडू नका बाप तुम्ही. मेला भाऊ मेला ना का बहिणीच धन होईन मग जमन का? अहो, जाऊ द्या आम्हाला तर उलटं तुम्ही तरी चांगलं. काय बहीण काहीतरी काय अरे लोकांची मग तू असंच राहतो का बिगर लग्नाचा बिगर ढसा बायकोचा? ढसा ते बाप रडतो तर तुला लाज नाही म्हणलं बहिणीचं त्याच्या होईल. पलीकडे मला काय बोलतो? करायचं बरं काय नाही बाबा नका रडू तुम्ही, मी जातो यांच्याबरोबर. नाही तुम्ही तुम्ही चला. जा घरी, आम्ही याला असंच घेऊन जातो तिथूनच. घरी येत नाही तर काय नाही जा. तर पहिलं तिथं नाही काय येऊन म्हणतो त्याला बघू. बी येऊन द्या आपल्या चला यायचं असलं तुम्हाला. हा नाही तर चला तिचं तुम्ही. घरच्याच्या दबावाखाली ती करायची दुसरं लग्न म्हणजे तो हा तर जाईन आणि पळत काय म्हणते तसंच होईल. तुम्ही एक काम करा शर्ट घाला तोपर्यंत आम्ही पुढे चला आपण तुम्ही बी चला आमची ये शर्ट घालून तुमची ये. शेवटी हा, पोरगी ये येणारच ना, नाही. थांबा तुम्ही चला आपण तुमची सगळे शेवटी जाऊ. पोरगी येणारच नाही. तुम्ही शर्ट घाला तोवर आम्ही आहे पुढे. बरं चल. लयच अवघड आहे बाई. हो पाहुणे पाहुणे हा पाहुणे ऐक तुला. राम राम या इथे, या. इथे माझ्या रोडवर नका उभं राहू माणसं. आले का इकडे आमच्या आता आमचं काय आम्ही पाहुणे या नात्याने आलोय बुवा. आम्हाला काय चुकलं काही झाला तो त्रास दिला तो कमी झाला का तुमच्या अहो, आता नाही तसं काय बोललो का आम्ही ते. आता पर घटस्फोट घ्यायचा आणि हिन घ्यायचं आणि थोडा कमी त्रास झालाय का आम्हाला? अहो, झालाय गेटच आम्हाला आमच्या परिस्थितीवर राम द्यान राव. पाहुणे मी माफी मागत हो तुमची. आता त्रास तुम्हाला झालाय आम्हाला झालाय का तुम्हालाच झालाय असं काही आहे का? आता त्याच्या चुकीची त्याला जरा हे कळली ना का आपण काय चुकी केली, आपण काय गमवलं. पण आता काय राहिलंच काय घटस्फोट झाला संपला झालाय विषय संपला घटस्फोट तुमचा. पण आता काय झालंय आता त्याला म्हणतोय दुसरं लग्न कर त्यो करीना. त्यो म्हणतो नाही मग तिच्यावरच जीव आहे. आणि या ते आमची सगळं- बहीण आहे तशी अयो, म्हणजे. आणि हे कशाला आले आता आपल्याकडं? तेच त्याला सांगून आमच्या डोक्यावर आपल्या हा काढायला. आता ते जे केलं ते कमी झालं का? अहो पण ताई आता त्याला त्याची चुकी कळली तर आता अहो मान्य आहे, पण आमच्या पोरीला इतका त्रास दिला, आज आमची पोरगी डिप्रेशन मध्ये गेली, त्याचं काय? आता तो करेन मग ते काय व्यवस्थित. अवस्था झाली तिची पा आता आमचं पाहुणे आणि म्हणतो आम्ही आता दुसरं लग्न करून द्यायला तयार झालो, पण ती तयार व्हायला लग्न करायला ती. आम्ही बी तेच केलं ना. आणि आम्ही अजून सकाळी तुम्ही त्याच्याकडे त्याचे तोंड त्याच्यासाठी दाखवायला आले समोर. हो, मुलाचा वडील या नात्याने माफ करावं. अहो, काय माफी माफी- मागतो त्याला तुमची. माफी मागायची काही गरज त्यावेळेस नाही. तुम्हाला कळायला पाहिजे होतं. त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही पोरगं नीट दाबलं असतं ना. त्यावेळेस नव्हतं चल त्यावेळेस त्याच्या डोळ्यात दुसरी धुंदी होती. दारूच्या अवधासा त्याच्या डोळ्यात डोक्यात होती. आता आपण येऊन बापाचं पुढं सांगायचं पिणार काम आहे ना. नाही. अहो आता सोडून दिली 6 महिने जो किती आता घटस्फोट झाल्यापासून त्या म्हणजे मला आमच्याच पोरीचा त्रास होता म्हणून पित होते काही नो. बरं हा नाही ते तर म्हणजे आमच्याच मुलीच काय त्रास त्रास असतात त्याचा जीव 3 लग्न नसतं केलं दुसरं. याचा मी विचार करा तुम्ही एक बाजू नका धरू. कोण म्हणतो घटस्फोट झाला म्हणून बायका सुटा देत का परत एकत्र येऊ शकत नाही घटस्फोट झाली माणसं. अहो, पण जेव्हा मान्य आम्हाला आहे. त्रास झाला तिला जो त्रास होतोय आज बी ती अशी एवढी कोणाचं बोलायचं तयार नाही ती पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही याच्यात थोडं मध्यस्थी करा. तुम्ही एक फेका नका दाम तू दोघं नवरा बायको. अहो, पण म्हणजे विश्वास शिकायला ठेवायचा काय कसा? अडचण नाही. पण ह्या माणसाने एवढा विश्वासघात केला म्हटल्यावर आम्ही विश्वास कसा ठेवणार तुम्ही आपण सांगा काही ना. गोष्टीवर विश्वास बी ठेवून बघावं लागेल ना. असं थोडं आहे का लगेच काही गोष्टी वाऱ्यावर तुम्ही तू निशा लागणार तयार आहे दुसरं. तू करणार आहे का दुसरं लग्न? यांचं काय वय राहिलं काय पोर आहेत का काय आता? माझी बहीण काय मला जड नाही झाली. मी अहो, सांभाळू जर कोणीच बोलला नाही तुम्ही नाही सांभाळू शकत. हे फक्त तोंडी भांडवल असतं. जोपर्यंत तुमचे लेकरं बाळ आहे तर तिचं लग्न आहे जुन्या भानगडी याव त्या उद्याच्याला येणारे माणसं 4 माणसं नाव ठेवतील. असं काही समजू नका. बहीण सांभाळणार लय म्हणणारे गेलेत. आम्ही सगळे बघितले त्या गोष्टी आणि आम्हाला काय गरज नाही. लोकांना कसं लोक नाव ठेवायला असतेच ना. तिचा भाऊ आहे तो रांडकार राहिला आणि खैस मेला तरी आम्हाला काही गरज नाही. आम्ही चांगल्या करता तुमच्या दारात आलो. तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर आम्ही चाललो. नाही पण त्यांना परत एकदा विचार करू दे ना. अहो, ती नाही करणार लग्न तो नाही करणार मग यांना असंच मरू द्यायचं का? मरू दे दोघांना पण तशी. मी ना दाजीला तेच वेळेस नीट केला असता. ही मला अजिबात तुम्ही बोलू नका. अहो होता पिणारा तो तवा आता आपण त्याने थोडं सोडून हात दिली, पार आता करायचा का? सुधारलाय. मग आता तिने पण एखादा चान्स द्यावा ना त्याला. शेवट म्हणत आम्ही सुधारलाय. पाहुणे मला नाही जायचं. पाहुणे ते रोज आता त्याच नाही हाण म्हणतात आम्ही काय करणार आहे. रोज आम्ही असते आम्ही ती ढकलून तुम्हीच द्यायला बघा बघा. सुनाकडे जा. तिला विचारा. आम्ही काय पाया ढकलून देऊ का पडा. त्याला? हा, त्याला ए, नाही- सुन बाई. का थोडी? मी हात जोडतो बाई तुला असं नको करू. नाही तुला सासऱ्याकडून काही त्रास झाला का? माझा काही त्रास आहे देवासारखा सांग. माणूस आहे राव तरी नाही. तू समजून तुला घ्या. आम्ही येऊ काही त्रास दिला त्यांना का? ना सासऱ्याचा नाही, बरं, आता ही आली सासऱ्याचा कधी घरी? त्रास तुला नाही, बोलले फक्त का? नवऱ्यासाठी नवऱ्याचा ते त्रास आलंच नाही. नाही. आणि ते रोज हान मारण ते दारू पिऊन यायचं आणि ते मला नाही सहन होत, मला नाही जायचं. पण आता होणार नाही तसं. तू नको टेन्शन घेऊ. मी गॅरंटी तुम्ही घेतो. सगळेजण माफी मागतात. ते मागतात का त्यांच्या बायकोची माफी? माग आणि माफी त्याचं झापडलेलं तोंड दिसत नाही का आता? बरं, झापडले तो ना. माग ना मी असं- माग ना माफी माग ना. तुला का लाज वाटत होती का? तुम्हाला सगळ्यांना तिला नांदवायच्या. त्याला एकट्याला आहे का गरज नांदवायची? माय चुकलंय पहिले मी पित होतो. आता जसं तुला
तू आली ना इकडं तर तेव्हापासून बंद केलेली आहे. कोणाला विचार गावात चौकशी कर मी पितोय का काय होतोय का. सुनबाई तो जर काही त्रास दिला ना मी इथून पुढे मी त्याला दोडफू काढेल. गेलते कुठं मग आवाज माझी तब्येत बरी नसते, माझी बायको नाही, मला कसं दिवस काढतोय माझे मला माहिती आता इथून पुढे काय गॅरंटी आहे. आता ही पाहुणे आहेत माझ्या बरोबर, ते म्हणले मी मला हात मार. लेखी देऊ तुम्हाला, लेखी देऊनच देणार आहे, तशी नेणार. आमच्या शिवाय आम्ही पाठवणार बी नाही. तिची आपण आपण लेखी देऊनच नेणार. लेखी देऊन तर ती घेणार मी करून, पण तिची इच्छा असेल तरच करणार आहे मी. नाही ते भाऊसाहेब बी बोलवलेत ना. आणि तुम्हाला माझं बी यांचं लिहून घेण्यापेक्षा माझं काय लिहून घ्यायचं असेल सगळं मी लिहून घेतो. घेणारच आहे. पण मला नांदायचं तिला जायचं. तू माझ्यासाठी चल ना सुनबाई, असं नका करून प्लीज. आपण कमून हाताने संसाराचं वाटलं. कशाला वाटलं करते मी तुला? वाटोळं करते. माझ्यासाठी तुला चल. नाही करायचं, तुला त्याला नाही करायचं, मग तुम्ही काय करणार मला सांगा बरं. तुम्ही त्याचा एकदा- त्यांना मार्ग मोकळा करून दिला. नाही नसलं यायचं तर मग तुला लग्न करायचं का दुसरं. आता ते म्हणतात ना सुधारणार आहे म्हणून मग दे ना त्यांना एक चान्स. एक चान्स देऊन बघायला पाहिजे. तुला तसा एक- घटस्फोट झालाय ना, असा झालाय ना, मग एकदा चान्स देऊन बघ. तुला नंतर आम्ही म्हणणार नाहीत काय तू तो करून घटस्फोट आहे काय ना रद्द बी नको करू. तुला ज्या वेळेस माझ्याकडून चुकी वाटेल ना त्यावेळेस तू लगेच घर सोडून निघून ये. आता घर सोडून ती परत येणार नाही, कारण ही दारात घेणार नाही तिला. या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अहो दाजी पण मी काय बोलणारच नाही ना तिला, असं काय चुकीचं वागणारच नाही ना आणि तिने तू घर सोडून बोलल्यावर यावं ना, असं. तू बोलल्यावर तू बरी का आता इथून पुढे आम्ही करणार नाही. आणि तिचा निर्णय असेल, मी तिला काही फोर्स करत नाही, जा किंवा नको जाऊ. तिची मर्जी असेल तर हा. जाईल, नसेल तर इथं राहा. आमचं काही फोर्स नाही हा. त्याच्यामध्ये. पाहुणे मी तुम्हाला सगळा अधिकार देऊन टाकतो. तुम्ही यांनी चूक नाही, केलं मला एक काम ना, करा. तुम्ही ना ह्यो चुकला नाही याला इतका बदलून तुम्ही एक काढा. काम करा, तुम्ही एक काम करा, मसले उतारलंय अर्धी प्रॉपर्टी त्या पुरुषच्या नावची करून टाका. नाही अर्धी नाही, मी सगळे तिच्या सगळी नावाची नावची करून टाका. मी सगळे तुझ्या मग नावाची तुम्ही करतो. कसा नीटनेट करा. त्या पोरीचं माझ्यावर लय जीव आहे माहितीये का, तिला निघत नाही लवकर. मी काय सांगतोय, ती जर तयार झाली यायला तर ती करण्याच्या आधी मीच करणार आहे, ती तरच पाठवणार आहे मी बाई. आणि पूर्ण लेखीच घेणार आहे आम्ही, तेव्हा हा. पाठवणार आहे. परत आम्ही करून देतो, तुम्ही ना काळजी करा, तुमची गरज बी नाही, करून देतो, तिच्या तुमची नावावर गरज बी नाही, मीच लेखी करून घेणार आहे. सगळे देखत सांग, मी परत असं नालायकपणा नाही नाही करणार करणार नाही. बाबा, आता तुम्ही ऐका बोलता मामा, तुमच्या मला शब्दाच्या पुढे का मी. property ची गरज नाहीये. नाही, मला नाही, फक्त नाही. नीटनाटकं सांभाळलं ना चांगलं मी राहते. अरे असं तुला काही इथून नाही. पुढे ना माझा कसलाच त्रास होणार नाही. मला हानमार नको काय नको, मला ती प्रॉपर्टी सुद्धा नको द्यायची. हनुमान भांडणं हे चालू असेल नवरा बायकोची, थोडे दिवस असेल का रोज 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 कुठं असतं किरकोळ भांडणं कुणाची होत नाही. त्याला बी लय काढसावलं आता काय किरकोळ नाहीये. पाहुणे आता सांगा बरं माझं काय राहिलं, अर्धे गावरे गेल्यात. अर्धे काय सगळेच गेले, आता राहिलेच काय शिल्लक ना, आता एवढं करता वाटतं बरं लग्न बी कर, आम्ही म्हणतो लग्न कर, नाही मातीच्या ओले जीव येता इच्छा, आता ह्यो कोणचा जीव आहे? मग त्यावेळेस आमचं नव्हतं तेच काय. झालं. झालं. फोटो घेते. आमचं तेच झालं. आम्ही 2 दिवस झाले लग्न कर म्हणून मागं लागलो. नाही म्हणे मला, मी त्यांना सोडून जाऊ शकत आणि नाही. मग कशाला तुम्ही घटस्फोट घेतलाय दोघांनी? हा दुसऱ्या काय माणसाला आमच्या करता घेतलाय? आम्हाला इथं पान उतारा करायला यायचं, यांनी आम्हाला बोलायचं, आम्ही भामट्यावर निघून बरं जायचं. आत्या तुझं काय डिसिजन असेल तर सगळ्यांपुढे एकदा सांग. काय मिळवण्याची करायचं माफी माग. ते सांग. मेवण्याची माफी माग पहिली. पाहुणे माझ्याकडून चुकलंय माझी परत काय असं होणार म्हणतो नाही आता? राव. तुमच्या बायकोची मागा अहो मग तिला तर म्हणलंच नाही मी आता. हे बघा, त्यांना असं विचारा तुम्ही चांगलं व्यवस्थित की त्या आल्या पाहिजे ना, असं त्यांच्या संग व्यवस्थित बोला. बोल काय तिच्या तुला सगळं यायचंय सगळं का बोल. नाही यायची. चांगलं सांभाळत येईल. मग तुला आहे ना इथून पुढे कसलाच त्रास देणार नाही. हा, तसं लिहून द्या आम्हाला. देतो लिहून, काय तुम्हाला लिहून लागत तेवढं देतो. कुत्रीच्या याने मारीन ना मी, त्यावेळेस बहिणीचा विचार, बहिणीमुळे गप्प बसलो, ती म्हणत नको नको काय नाही म्हणत, माझ्या नवऱ्याला काय नाही म्हणत. ही वेळच आहे. लय लय पोळा लय तुला बरं वाटत ना असं बोललेलं, आता ती वेळ नाही. हे बरं वाटत ना. अहो, हे बघा, बाबा, काय बाबा, बापाची नाही इज्जत बाबा, सगळी नाही. घाल, काय ऐका देऊ ना. नको. ऐका ना, त्यांनी नाही इज्जत घातली, त्यांच्या दारून इज्जत घातलेली खरी. बरं आता अहो, सोड. मी माझं कसं राहतं मला माहिती, एकटं सगळं करून खातो, स्वयंपाक पाणी हाताने करायला लागतो. हा घोडा म्हणतो बाबा मला जेवायला नाही केलं का. काय तू काय गाडी काय तुला निर्णय काय तू करायचं? चल बाई, मी माझ्यासाठी येतो. जायचं तुला? हा, जाऊ जायचं. जाऊ दे. मी त्यांच्याकडून सगळं लेखी घेऊन हा, मी देतो तुम्हाला लेखी, जाऊ दे ना का. ती तुमचा मुलगा लागला काय? तिला जवळ 6 महिने झाले ना, आमची पोरगी लागली, आता काय शिल्लक राहिली काय पोरगी? येऊ काय मग घरी? काय आला? आमची आईला पोरगी पहिलंच लागली. वाटोळ झाले, ती तुमची दुसरी मानताने परत वाटोळ करते, त्याच्यामुळे काय नाही, झालं नाही, बाबा? तुमच्यावरच होते, तुमच्यावर तुमच्यावरच विश्वास आहे. होते. यांच्यावर नाही एक टाइम, पण तुमच्यावर विश्वास आहे आमचा. या भाऊ, काय अडचण नाही, आम्ही कुठं नाही म्हणलो. आमच्या पोरीच झालेलं आहे शिक्षण. काय आम्हाला माहिती सांगायचं काय करे, समोर धडधडीत दिसत आहे काय बोलायचं? आणि आमचं पोरग नोकरी लागले, पोरगी पोरगी बी समोर छान आहे, करून घेऊ. मग काय आता त्यांची हाई इच्छा ना, आपल्याला तसं पाहिजे. लोकांची जी खाईन तर आपलीच खाईन. काय अडचण नाही आमची. मग काय डबल चालतंय, चला चहा ठेवा. चला चला. चहा घेऊ. बरं झालं बाई, 2 संसार एखादी सोय लागली.